रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अशी पालक कॉर्न डाळ खिचडी मिळणार नाही. पालकातील लोह, कॉर्नमधील फायबर आणि डाळीतील प्रथिने शरीराला आवश्यक पोषण देतात. पचायला हलकी, पोटभर आणि प्रत्येक वयोगटासाठी योग्य अशी खिचडी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी एक योग्य परफेक्ट हेल्दी पर्याय आहे. ही खिचडी तुम्ही पापड, लोणच्यासोबत एन्जॉय करू शकता. तर करायचं काय? 4 वाटी मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. या जागी तुम्ही कोलम, दिल्ली राईस किंवा बासमती घेऊ शकता. मग 1 वाटी मिक्स तुरीची आणि मुगाची डाळ घेऊन 1 लहान वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. हे सगळं आधी निवडून घ्यायचं आणि परातीत हे मिक्स करायचं. मग काय, हे धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप, अर्धा चमचा हळद घालून हे धुतलेले डाळ तांदूळ कुकरमध्ये घालून 1 ते 2 ग्लास पाणी घालायचे आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 इंच आलं, 1 अख्खी गड्डी लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 2 हिरवी विलायची घालून हे आधी सगळं वाटून घ्यायचं. मग यामध्ये 1 ते 2 वाटी स्वच्छ धुतलेला पालक घालायचा आणि पाणी न घालता एक प्युरी करून घ्यायची. आता इथे मी कंसाचे दाणे सोलून घेतलेले आहे आणि अर्धा वाटी फ्रोझन मटार घेतलेला आहे. यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 1 कांदा फ्राय करून घेतलेला आहे, याला बरिस्ता सुद्धा म्हणू शकता. मग 2 बारीक चिरलेले कांदे, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 6 ते 7 लाल मिरच्या, प्रत्येकी 1 चमचा जिरे, मोहरी आणि अर्धा चमचा हिंग घेतलेले आहे. कढईमध्ये निम्म तेल, निम्म तूप घालून यामध्ये आधी जिरे, मोहरी, हिंग घालायचे. यांचे तडतडून झाले की लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा. यांचं पण उडून झालं की चिरलेला कांदा, टोमॅटो घालायचा आणि मस्त परतून घ्यायचं. लगेचच यात कणसाचे दाणे घालायचे आणि आता हे 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचे. मग यामध्ये धनेपूड 1 चमचा, जिरेपूड 1 चमचा, हळद अर्धा चमचा, 2 मोठे दालचिनीचे तुकडे आणि पुन्हा 2 हिरव्या विलायच्या घालून हे सगळं परतून घेऊन यात ॲड करायची पालकाची प्युरी. पुन्हा सगळं मिक्स करून 5 ते 6 मिनिटं हे शिजवून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटांनी छान उकळी आलेली आहे. कणसाचे दाणे सुद्धा शिजलेले आहेत, बघू शकता. या स्टेजला फ्रोझन मटार घालायचा. याला शिजायला फारसा वेळ लागत नाही. तुम्ही जर कच्चा मटार घेणार असाल तर तो कॉर्न सोबतच घालायचा. आता हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करायचं. मग आता यात शिजवलेले डाळ तांदूळ घालायचे आणि 5 ग्लास पाणी घालून चवीनुसार मीठ, थोडी कसुरी मेथी घालून यामध्ये आधी अर्धा तळलेला कांदा किंवा बरिस्ता घालायचा आणि बाकी सजावटीसाठी ठेवून द्यायचा. पाण्याचे प्रमाण हे कमी जास्त होऊ शकते. खिचडीची कन्सिस्टन्सी किती पातळ हवी आहे त्या हिशोबाने पाणी घाला आणि खिचडीला 10 मिनिटं शिजू द्या. आता तडका पॅनमध्ये तूप गरम करून यात अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या या कट करून घालायच्या आणि छान खरपूस होईपर्यंत फ्राय करायचे. मग यामध्ये 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालून गॅस बंद करायचा आणि हा तडका गरमागरम पालक कॉर्न दाल खिचडीवर ओतायचा. आणि मग काय, वरून राहिलेला बरिस्ता घालून काकडीने डेकोरेट करून घ्यायचं. वाटते ना एकदम टेम्पटिंग, रेस्टॉरंट सारखी. विषय आहे का? साहित्यांची सगळी लिस्ट हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेवढे चेक करा.